डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही। डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता अद्यावत नेत्ररोग विभाग आय केअर सेंटर लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित टाके न घालता डोळ्यात इंजेक्शन न देता फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध तसेच प्लेप्टोजियम भेंगडेपणा काचबिंदू डोळ्यातून पाणी येणे चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल। अनुभवी नेत्रतज्ञ आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू। आजच भेट द्या डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता। आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14। राहता तालुक्यातील साकुरी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। साकुरी गावात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती उत्सवाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचा उजाळा देत समाजाला एकजुटीचा आणि प्रगतीचा संदेश दिला। जयंतीनिमित्त साकुरी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत लासलगाव येथील शिवशंभू बँडने आकर्षण वादन करत वातावरण भारावून टाकले। तसेच गोकुळ मोगले यांच्या नेतृत्वाखाली शिवकालीन मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण करण्यात आले, ज्याला उपस्थित नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। या मिरवणुकीत युवक महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्साहात जल्लोष केला। संपूर्ण गावात जय भीमच्या घोषांनी वातावरण दुमदुमले गेले। या कार्यक्रमासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 51,000 रुपयांची आर्थिक मदत देत आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केलाय। त्यांच्या या योगदानामुळे आयोजकांनी त्यांचे आभार मानले। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक एकात्मता आणि प्रगतीचा संदेश या जयंतीतून देण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज साकुरी या ठिकाणी मिरवणूक आयोजित केली आहे। ही मिरवणूक प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही स्वाभिमानाने काढत असतो। आम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास न देता कुणाकडूनही 1 रुपया न घेता सर्व समाज बांधवाकडून या ठिकाणी आम्ही स्वाभिमानाने ही जयंती काढत असतो। ही बातमी दादांना समजतात दादांनी या ठिकाणी आम्हाला मी तुमचाच आहे असं म्हणून आम्हाला या ठिकाणी 51,000 रुपयाची अशी मोलाची या ठिकाणी देणगी दिली आहे। त्यामुळे मी दादांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना या ठिकाणी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो। यामध्ये कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केले। या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य असा देखावा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा ठेवलेला आहे आणि मर्दानी कला आमचे विजयजी मोगले सर या ठिकाणी त्यांचा जुना पारंपरिक शिवकालीन त्यांचं या ठिकाणी कला पथक आहे मर्दानी खेळ तो या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। गेल्या 5 वर्षापासून शिवजयंती असन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असन किंवा जे गावातले जे धार्मिक उत्सव असतील जत्रा असतील त्यानंतर सप्ताह असन या सर्व कार्यक्रमांमध्ये दादांनी हिरीने आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि शांततेच्या पद्धतीने या जयंती असतील उत्सव असतील मोठ्या उत्सवात साकुरी गावामध्ये साजरे होत असतात। आज पुन्हा एकदा गेल्या 3 दिवसापासून साकुरी गावामध्ये विविध ठिकाणी जे उपनगर आहे तिथं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी झाली। आज कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांची या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून मिरवणूक मोठ्या उत्साहात या ठिकाणी होत आहे। मी तमाम साकुरी ग्रामस्थांच्या वतीनं तसंच आमचे जे नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सौ शालीनताई विखे पाटील असतील यांच्या सर्वांच्या वतीनं आमच्या सरपंच असतील मेघना दंडवते असतील उपसरपंच असतील सर्व सन्माननीय सदस्य असतील यांच्या सर्वांच्या वतीने मी या सर्व तमाम कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंतीनिमित्त साकुरी ग्रामस्थांच्या वतीने आणि स्वाभिमानी जयंती समितीच्या वतीने या ठिकाणी मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे।
नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जी स्वाभिमानी समिती आहे त्यांच्या वतीने हे सगळं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या समितीमध्ये प्रामुख्याने ज्यांनी मोलाचे योगदान दिलेलं आहे आमचे युवा कार्यनेते आदरणीय सन्माननीय सचिन भाऊ आणि भारत भाऊ यांचं मोलाचे योगदान आहे. आणि या समितीला ज्यांचा पाठिंबा आहे ते ज्या राज्याचे मंत्री आणि पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय डॉक्टर सुनीता विखे पाटील यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या पाठबळामुळे हा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता, हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार, दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध. तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 94 20 63 67 36 किंवा 82 08 42 33 24.